शुभाला आज प्रथमच हेमा भेटली. खूपच घाबरलेली होती म्हणे. पुन्हा उद्या ती शुभाला भेटणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रतापरावांना आता शुभाची सही नकोय. मग काल सहीसाठी एवढा तमाशा का केला? बहुतेक गायकवाडांच्या मध्यस्थीने हे काम झालं असेल. पण प्रतापराव एवढे गायकवाडांच्या मुठीत का? खरं तर शुभाचं प्रतापरावांशी लग्न करण्यात चूकच झाली. पण आता पश्चाताप करण्यात काय उपयोग? शुभा, 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 शुभा. नीलते, राधाबाई, शुभा दिसली का तुम्हाला? हो, मगाशीच आल्या त्या. रावसाहेब सुद्धा बरोबर होते त्यांच्या. खूप रडत होत्या त्या. रडत होते? काय कुलू? शुभा कुठे? शुभा, शुभा. ताई, ताई तू आहेस का ग? शुभा, तू आत आहेस? हो अगं, यांनी मला कोंडून ठेवलं ग. काय? प्रतापरावने तुला कोंडून ठेवलं आत? शुभा थांब, मी आता किल्ल्या घेऊन आले. प्रताप, तुला वाटत असेल की तुझ्या अशा वागणुकीमुळे तुझा हेतू साध्य होईल? मुळीच होणार नाही. उलट प्रतापराव, शुभाच्या खोलीचा तुरुंग करून सध्या या घरातल्या फक्त एकाच खोलीचा मी तुरुंग केलेला आहे. मेहरबानी करून तुमच्याही खोलीचा तुरुंग करण्याची पाळी माझ्यावर आणू नका. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या असल्या धमक्यांना मी घाबरेन म्हणून? मी काय तुमच्या बायकोसारखी गरीब नाहीये. स्त्रियांना छळणाऱ्या विरुद्धचे कायदे या जगात आहेत. लक्षात ठेवा, शुभाच्या केसाला जरी धक्का लागला तरी मला त्या कायद्यांचा आधार घ्यायला लागेल. प्रतापराव, आतापर्यंत तुम्ही आमचा जो पाहुणचार केलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. पण यापुढे मला तुमचा पाहुणचार स्वीकारता येणार नाही. कारण ज्या घरच्या मालकिणीवर तिच्या नवऱ्याकडनं असा अत्याचार होतो आणि जिच्या बहिणीचा असा अपमान होतो, त्या घरात मी एक क्षणभर सुद्धा राहू शकणार नाही. राईट बाईसाहेब, मी तुमच्याशी संपूर्ण सहमत आहे. आणि नीलाताईची संमती असेल तर मी त्यांच्या सेवेला हजर आहे. अरे काय म्हणायचं काय तुला? सध्या काही म्हणायचं नाही. आमच्या बाईसाहेब काय सांगतात तेवढंच ऐकायचं आहे. बाईसाहेब चला. सदा एक मिनिट थांब. कशाला? काय मांडलंस काय तू हे? मी छान. चोराच्या उलट्या का? का? मी काय केलंय? काय केलं? स्वतःच्या बायकोला घरात कैद करून ठेवतोयस आणि मी काय केलं म्हणून विचारतोयस? सदा माझं जरा ऐकून घे. आता नाही, नंतर. नंतर कधी? शुभाबहिणीची सुटका झाल्यानंतर. नंतर का वाटेल ते सांग, मी सगळं काय ऐकून घ्यायला तयार आहे. निमूटपणे तिच्या खोलीच्या किल्ले दे माझ्याकडे. नाही ठीक आहे. सदाप,
घे साध्या, सोडव तिला. माझ्या विरुद्ध कट करण्याकरता सोडव तिला. अच्छा, शी, आजचा प्रकार म्हणजे फारच झाला. कोंडून ठेवणं, बिंडून ठेवणं मला नाही आवडत. शुभाला या गोष्टींचा किती त्रास होतो याची कुणाला तरी कल्पना आहे का? होणारच हो. नवऱ्याकडनंच अशी वागणूक मिळायला लागली तर काय करायचं तिने बिचारीनं. ह्या काय केल्या आणि शुभा वहिनीला त्या घरात मुक्त करा. घरच्या मालकिणीला घरातल्या घरात वागायला मोकळी कसली पाहिजे. नाही, मला कल्पना आहे प्रतापकडून चावी घेणं तुम्हाला आवडलं नसतं म्हणून मुद्दाम घेऊन आलो. आत्याबाईंचे आणि आपले आभार कसे आता आभार मानण्याची काही आवश्यकता नाही. शिवाय आभार मानण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांना आधी मोकळं करा. त्याची विचारांची काय स्थिती झाली असेल. छान, नेऊन दे, उपयोग कर. बस शुभा, शांत हो. आधी सांग मला काय घडलं ते. तुला या खोलीची किल्ली कशी मिळाली? गायकवाडाने दिली. कोणी? त्या नीच माणसाने? शुभा, रागावर. कुणाविषयी काय बोलतेस तू? हे मी योग्य तेच बोलते. तो गायकवाड पक्का कारस्थानी माणूस आहे. माझ्या नवऱ्याचा खबऱ्या. या घरात तो हेर म्हणून वावरतोय. काय हे शुभा? आता या ना, बस. नको, तुझा रुमाल पडला होता तेवढा द्यायला आले. शुभा, गायकवाडांबद्दल तू असं बोलायला नको होतं. मला त्यांचा अनुभव आलाय, त्याच्यावरून मी हे बोलते. अगं, त्यांचं शत्रुत्व पत्करून चालणार नाही आपल्याला. असल्या कारस्थानी माणसाची कशाला पर्वा करायची? तुला त्याची नीच कारस्थानं माहीत नाहीयेत. जर तुला ती कळली तर तू ह्याच्याहून कठोर बोलशील. काल हेमा म्हणाली तेच खरे. आम्ही दोघं काल बोलत असताना कोणीतरी आमच्यावर पाळत ठेवली होती. ते दुसरं तिसरं कोणी नसून गायकवाड होते. खात्री आहे तुझी? 100% खात्री आहे माझी. माझ्या नवऱ्याचा खबऱ्या दुसरा कोण असणार? ह्यांनीच त्यांना माझ्या मागावर सकाळपासून ठेवलंय. मला हेमा भेटणार होती हे त्यांना आधीच ठाऊक होतं. या लोकांनी तिला पकडलं तर नाही ना? सुदैवानं त्यांच्या तावडीत ती नाही सापडली. मलाही नाही भेटली ती. मी आउट हाऊसकडे तिला शोधायला गेले तेव्हा ती तिथे नव्हती. मी तिथेच तिची वाट बघत थांबली. निष्कारण चिठ्ठी लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्या चिठ्ठीतला मजकूर मी सगळा वाचलेला आहे आणि वाचून मीच ती चिठ्ठी त्या जागी ठेवली होती. तो ॲरो मीच काढलेला आहे. काल संध्याकाळी तुला इथं हेमा भेटली होती आणि आत्ता या क्षणाला तिची चिठ्ठी तुझ्या हातामध्ये आहे. ती अजून मला सापडली नाही, तू सापडलीस. ती चिठ्ठी माझ्याकडे दे म्हटलं ना.
हेमाने तुला काय सांगितलं? मला सगळं सगळं सांगितलं पाहिजेस. बोल. हेमाने तुला काय सांगितलं मला शब्दन शब्द कळला पाहिजे शुभा. बोल. माझा हात सोडा. मग बोल. तुला काय सांगितलं? तिने मला खरंच काय नाही सांगितलं. आई, माझ्याशी खोटं बोलतेस? बोलतेस मला खरंच काय नाही सांगितलं. मग काल संध्याकाळी एवढ्या वेळ हवा पाण्याच्या गप्पा चालू होत्या काय? आई, बोल. ती मला एवढंच म्हणाली की तिला तुमचं काहीतरी रहस्य ठाऊक आहे म्हणून. एवढंच? आई, काय काय काय? आई, बोल बोल बोल. तिच्या आईला सुद्धा ते ठाऊक आहे. एवढंच? एवढंच? आणि ज्याला ज्याला ते ठाऊक आहे त्याला तुम्ही घाबरता. घाबरतो म्हणे. असल्या कोल्हे कोईला घाबरणारा नाही मी. आणखी काही? सांगितलं. आणखी काही नाही? खरंच काही नाही. नक्कीच काहीतरी सांगितलेलं असणार. लवकर सांग. काही नाही सांगितलं खरंच. आई, तू तशी नाही वटणीवर यायचीस. तू घरी चल. जीभ हासडून काढतो तुझ्याकडून काढतो. चल. शुभा, शेवटची संधी देतोय मी. अजूनही तुला सांगतोय, बऱ्या बोलवणं. तिने तुला काय काय सांगितलंय मला सगळं सांगून टाक. तिने तुला काय काय सांगितलंय? तिनं तुला काय काय सांगितलंय? तुमची शपथ, तिने मला काही नाही सांगितलं. शब्दांची नाटकं माझ्याकडे नको ना. चला घरी चला. घरी चला. बरोबर दाखवतो. कशी सांगत नसतेस? तू आणि तुझी बहीण, तुम्हा दोघांच्याकडून मला हवी ती माहिती नाही काढली तर नावाचा प्रताप नाही मी. यापुढे तुमच्या दोघींमध्ये जे नेहमी चालतं ना कुचू ते कायमचं बंद. खरं सगळं सांगितल्याशिवाय एकमेकींना भेटायचं नाही, एकमेकींशी बोलायचं नाही. समजलं? माझी नजर आहे तुमच्यावर. कशा सरळ होत नाही ते बघतो मी. बरोबर. नीला त्यांचा काही संबंध नाही हो याच्यातून. दार उघडा ना. मला जे कोंडून काय ठेवताय हो. नीला त्यांचा याच्यात काही संबंध नाही हो. दरवाजा उघडा ना. काय करताय? असं काय करताय? दरवाजा उघडा ना. काय वेळ लागले का या माणसाला? किती हाल केले तुझे त्याने. ताई, तू सांग, मी अशा परिस्थितीत काय प्रतिकार करू शकले असते? शुभा, काही काळजी करू नको. मी आहे ना. तू असा धीर सोडलास तर. तू आहेस म्हणूनच मी निर्धास्त आहे. पण आता मला नाही ग सहन होत आहे. मला नाही सहन होत आहे. शुभा, मी आता ताबडतोब पत्र लिहिते. पत्र? कोणाला? बेलवलकर काकांना. जे जे घडलं ते सगळं त्यांना कळवायला हवं. आणि वैद्य साहेबांना कायदेशीर सल्ला विचारायला हवा. पंडू काकांना मी पत्र लिहिते. पंडू काकांना? हो. काही दिवसासाठी तुला त्यांना तिकडे बोलवून घ्यायला सांगते. तेवढाच तुला बदल वाटेल. नीला, काकांनी जर खरंच मला बोलवलं आणि मी तुझ्याबरोबर 2-4 दिवस घालवले तर मी पुन्हा पहिल्यासारखी होईन. पण जर यांना तुझ्या पत्राबद्दल कळलं तर हे फार रागवतील ग. मला कल्पना आहे त्याची. म्हणूनच सगळ्या गोष्टी सावधगिरीने करायला हव्यात. हालचाल अशी करायला हवी की या लोकांना तुला माहेरी पाठवावंच लागेल. शुभा, मंगळसूत्राशी खेळू नकोस. गळ्यात घालून घे पाहू आधी. हे बघ, मी जाते.
हे कुलूप लावून घे. एवढ्यात जाऊ नकोस ग. अगं मला पत्र लिहायची आहेत. मी पत्र लिहून आलेच. कुणालाही आत घेऊ नकोस मी येईपर्यंत. आत्याबाई, काय ग? बस ना. एकट्याच बसलात? अगं आज जरा गरम होत होतं ना, म्हणून बाहेरून बसले. हे कुठे गेलेत कोण जाणे. आत्याबाई, काय ग? अगं असं संकोच काय करतेस? बोल ना. मग तुम्ही रुमाल द्यायला वर आला होता तेव्हा आमचं बोलणं ऐकलं असेल ना? ऐकलं जरासं. शुभा सरदार साहेबांविषयी नाही ते बोलली. गुप्तहेर, खबऱ्या. तुम्ही त्यांना सांगितलं नाहीत ना? इतकं मनाला काय लावून घेतेस? पण तुम्ही त्यांना सांगितलं नाहीत ना? आपल्या नवऱ्याला बोललेलं कुठल्या बाईला आवडेल? तुमच्याकडनं मी निघाले तेव्हा माझा चेहरा पार उतरला होता. यांनी पाहिलं आणि कारण विचारलं. नाईलाजानं मला कारण सांगावं लागलं. पण तू काही काळजी करू नकोस. त्यांनी काही मनावर नाही घेतलं. आत्याबाई, तुम्ही शुभाची मनस्थिती जाणतात. इतक्या लहान वयात तिच्यावर किती आघात झाले. त्यामुळे तिचा तोल गेला असेल. तिच्या वतीनं मी तुमची आणि माझी माफी मागायची काही आवश्यकता नाही. हे पांदिला ताई, आम्ही माणसं आहोत. आम्हाला समज आहे. खरं म्हणजे वहिनी साहेबांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं याची आम्हाला कल्पना आहे. तुमचा मोठेपणा आहे हा. शुभा जे बोलली ते ऐकून कुणालाही राग. चालायचं. एकदा माणसाचा तोल सुटला पाहिजे. तो काही बोलतो, काही करतो. फॉरगेट अबाउट इट. तरी पण आव जाऊ दे आता, त्याच्यात काय. फॉरगेट अबाउट इट. आय सेड. खरं म्हणजे असल्या क्षुल्लक बाबीविषयी भलतंच तो माजवता आहात. अहो, तुम्ही जगभर फिरून आला असलात तरी नीलाताई अजून गावच्याच आहेत. त्यांना तुमचे हे मॅनर्स कसे कळायचे? हे पहा, तुम्हा शहरवासियापेक्षा भावना ओळखण्याच्या बाबतीत ही खेड्यातली बुद्धिमान माणसं फार तरबेज असतात. म्हटलं. कोण आहे? मी नीला. तिन्ही पत्र लिहून झाली आहेत. मी बकुळीला लिहून देते. पण तुला घराबाहेर पडताना कोणीही पाहणार नाही याची मी काळजी घेते. तू सावध राहा. इथे कोणी येऊन गेलं? नाही, पण मी दरवाजाच्या बाजूला उभी होते तेव्हा कोणाची तरी चाहूल लागली. कोण होतं? मला नाही माहिती. कसला विचार करतेस? ही पत्र बकुळेला कशी नेऊन द्यायची याचा विचार करत होते. तुझ्या मनात दुसरं काहीतरी आहे. तुला कोणाचा संशय येतोय का? तसं नाही ग. बरं, ते जाऊ दे. मी बकुळेकडे जाते. जेवणाच्या वेळेपर्यंत येईल. पण तू सावध राहा. कुणालाही खोलीत घेऊ नको. आणि बाहेर काय काय घडतं याची नीट नोंद घे. मला भीती वाटते ग. पण तू असं धीर सोडू नको शुभा. जाऊ मी आता. मी जाते. दार लावून घे. अगं नीला, कुठे बाहेर चाललीस? हो, जरा बाहेर जाऊन येते. काही विशेष का? नाही, जरा पत्र टाकायची होती. अगं मग त्याच्यासाठी बाहेर का जातेस? इकडे ट्रेमध्ये ठेवून हे घेऊन जाते.
नाही म्हटलं जरा फिरूनही आले असते. कुठे तळ्याकडे चाललीस का गावाकडे? गावाकडे. बराच वेळ लागेल का यायला? नाही, अर्धा पाऊण तासात येते. का? नाही, एकटं एकटं बसून सुद्धा फार कंटाळा येतो ना. म्हटलं तू आली असतीस तर जरा गप्पा मारत बसलो असतो. मी जाते. आलेच मी.